भूषण शिंदे मात्र आयोजन कमिटीतील महत्त्वपूर्ण सदस्य आहेत आणि ऑलराऊंडरची भूमिका सध्याच्या घडीला मोरे सुपर किंग संघासाठी निभावतात आहेत. आणि सकाळच्या सत्र जर बघितलं तर अक्षरशः गाजवलंय भूषणने 2 विकेट आणि बॅटिंग ऑलराऊंडरचा परफॉर्मन्स. आता मात्र ते सकाळचं सत्र होतं 12 वाजेच्या आधीचं, आता मात्र 12 वाजेनंतरचं दुपारचं सत्र सुरू झालंय. आणि तर बघितलं तर पहिलाच बॉल रिव्हर्सचा अटेम्प्ट आणि जर बघितला तर तो देखील हाणून पाडलाय साळुंखे भाऊसाहेब यांनी. आपण जर बघितला तर साळुंखे भाऊसाहेब अतिशय अनुभवी खेळाडू आहेत. चांगल्यारीत्या मॅचेस रोज सकाळी न चुकता प्रॅक्टिस देखील त्यांची होत असते आणि क्रिकेट अतिशय जिवलगचा विषय आहे. आता मात्र रिव्हर्सचा फटका गॅपमध्ये आहे, पण जर आपण बघितलं तर क्षेत्ररक्षक आधीच त्या ठिकाणी सजवला आहे आणि प्रशांत सुरवाडे हवेच्या दिशेने फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय बॅटर प्रशांतकडनं. आपण जर बघितलं तर आता मात्र स्ट्राईकवर आहे भूषण शिंदे. भूषण शिंदे सध्याच्या घडीला बॅटिंगसाठी तयार आहेत. आणि जर आपण बघितलं तर पहिला बॉल हलक्या हाताने मिडल केलाय आणि फक्त टॅप करून दिलंय. सिंगल काढण्याचा प्रयत्न झालाय, तो देखील यशस्वी. अशी अतिशय चांगली सुरुवात आणि सावध सुरुवात राहिली आहे भूषणची. आपण जर बघितलं तर 2 धावा आतापर्यंत झाल्या. 3 बॉल जर आपण बघितलं तर टाकले गेलेत आणि पुन्हा एकदा रिव्हर्सचा आरटीएम हवेच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि ज्या कामासाठी क्षेत्ररक्षण सजवलं गेलं प्रशांत सुरवाडेला फसवलंय. साळुंखे भाऊसाहेब यांनी मोठा मासा जर बघितला तर गळाला लावलाय. 2 धाब्यांवर मोठा विकेट मात्र आली आहे आणि तो देखील रिव्हर्सचा अटेम्प्ट. कधी कधी जर बघितलं तर आपल्याला वाटतच असतं की फिल्डिंग सजवली आहे, तरी देखील तो फटका खेळणं हे जर आपण बघितलं तर परवडणारा नाहीये आणि तसाच प्रकारचा तोटा देखील झालाय. मोठी विकेट आली आहे. या दरम्यान जर बघितलं तर प्रदीप आता मात्र सध्याच्या घडीला बॅटिंगसाठी आलेत मोरे सुपर किंग्स. आता जबाबदारी असेल भूषण शिंदेवर. या दरम्यान तर बघितलं तर पुन्हा एकदा चांगला बॉल राहिलाय, पण लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल वाईड घोषित केलाय पंचांनी. आणि जर आपण बघितलं तर प्रशांत सुरवाडे हे बाद झालेत. अजूनही 8 षटकांचा खेळ बाकी आहे. आता जर बघितलं तर प्रेक्षकाची भूमिका निभवावी लागेल आणि महत्वाचा बॅटर मात्र बाद झालेत. आता जबाबदारी या भूषणवर. पहिलाच बॉल आता मात्र जर खेळतात प्रदीप. या दरम्यान जर बघितलं तर भूषणच्या बॅटमधनं मजबूत तडाखा आलाय. चेंडू सरळ गेलाय सीमा रेषा पार. भूषण शिंदेच्या बॅटमधनं आलाय सुजित भाऊ बागुल यांचा ब्रँडेड षटकार.
म्हणजे जर बघितलं तर नितीन गोलंदाजी मार्कवर पहिला बॉल लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल वाईड घोषित केला गेला आहे. आणि जर आपण बघितलं तर थोडंसं क्रिक हिरोजमध्ये नेटवर्क इश्यू आहे, त्यामुळे थोडंसं स्कोअर लेट अपडेट होतोय. नितीन सपकाळे आता मात्र गोलंदाजी मार्कवर. आता पहिलाच बॉल हवेत मारलाय क्षेत्ररक्षक नाहीये. नॉर्मल स्लँडमध्ये बॉल जात आहे, वन बाउन्स. माफ करा, चेंडू सरळ गेलाय सीमारेषा पार षटकारासाठी. आता मात्र चांगला बॉल, पायावरचा बॉल मनगटाच्या साह्याने लेग साईडच्या दिशेला फक्त फ्लिक केला, मिळतोय फक्त सिंगल आणि सिंगलच्या मदतीने आता मात्र झाली आहे स्ट्राईक रॉट. भूषण जर बघितलं तर चांगली बॅटिंग आता मात्र करतोय. सिंगल सिंगल यायला झाली आहे सुरुवात. पॉवर प्लेचं दुसरे षटक मात्र जर बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 18 धावा आतापर्यंत झाल्यातच. आणि ऑफसेटच्या दिशेचा बॉल, चांगला फटका, दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून भेदून काढलाय, चेंडू सरळ गेलाय सीमारेषा पार. मनोहर दादा बाविस्कर यांचा ब्रँडेड चौकार आलाय प्रदीपच्या बाडमधनं. पुन्हा एकदा पायावर टाकण्याचा प्रयत्न, लेग स्टंपच्या भरपूर बाहेरचा बॉल, तो मात्र पंचांनी घोषित केलाय वाईड. आणि जर आपण बघितलं तर वाईड बॉलच्या मदतीने धावफलक जोराने पुढे सरकता येणं. पुन्हा एकदा जर बघितलं तर चांगला फटका आलाय फलंदाजाच्या बॅटमधनं. सुजित भाऊ बागुल यांचा ब्रँडेड षटकार पुन्हा एकदा लगावला जातोय. बॅटर प्रदीपच्या बॅटमधनं जर बघितलं तर चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला झाली आहे सुरू. चौकार षटकारांची आतषबाजी पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकात आता मात्र आपल्याला मोरे सुपर किंग संघाचे फलंदाज करताना दिसतात. आपण जर बघितलं तर दोन षटकांचा खेळ जर झालाय पूर्ण आणि धावा झाल्यात 30. एक गडी बाद आहे. भूषण शिंदे 3 बॉल 8 पान. प्रदीप हे मात्र 6 बॉल 18 वर आहेत. आणि साळुंके भाऊसाहेब सध्याच्या घडीला तिसरं षटक टाकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये झालेत दाखल. वैयक्तिक दुसरं सांघिक षटक क्रमांक 3. साळुंके भाऊसाहेब गोलंदाजी मार्कवर आहे. भूषण शिंदे आयोजन कमिटीतील दोन महत्वाचे सदस्य एकमेकांच्या विरुद्ध येऊन उभे आहेत. चांगला बॉल हलक्या हाताने टॅप करण्याचा प्रयत्न, सिंगलचा कॉल नाही, हा नाही. आणि या दरम्यान जर बघितलं तर पुन्हा एकदा कॉल दिला गेला आहे आणि धावबाद. पहले आप पे गाडी निकल गई जनाब. या प्रकारे जर बघितलं तर प्रदीप यांना व्हावं लागेल धावबाद. मोठी विकेट आली आहे. जो बॅटर मात्र 6 बॉल 18 वर होते, सेट होत होते, त्या बॅटरला मात्र धावबाद केलाय. आता जबाबदारी पुन्हा एकदा वाढली आहे भूषण शिंदेवर.
या दरम्यान जर बघितलं तर अजून जोरात अपील झाली आहे, पण अपील मध्ये फक्त आणि फक्त उत्साह होता. त्या दरम्यान जर बघितलं तर अपील फेटाळली गेली आहे. चांगली अंपायरिंग आपल्या अंपायरांच्या माध्यमातून देखील झाली आहे. आता जर बघितलं तर भूशांत मात्र षटकारांची भाषा बोलायला लागला आणि ते देखील करावं लागेलच, कारण 2 विकेट ज्या आपल्या गेल्या आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या, आणि ते एक मात्र जर बघितलं तर धावबादच्या स्वरूपात ती परवडणारी विकेट नव्हती. तरी देखील पुन्हा एकदा जोरात फिरवण्याचा प्रयत्न जर बघितलं तर कनेक्शन कोणत्याही प्रकारे झालं नाहीये बॅट आणि बॉल मध्ये, आणि सध्याच्या घडीला जर बघितलं तर डॉट बॉल मैदानाच्या मध्ये येतोय. या दरम्यान पुन्हा एकदा चांगला बॉल राहिलाय. फुलटॉस आळव्या बॅटीने रडारावर घेतलं गेलाय, फुल टोल वसूल केला गेलाय. भूषण शिंदेच्या बॅटमधनं पुन्हा एकदा आलाय सुजित भाऊ बागुल यांचा ब्रँडेड षटकार. या दरम्यान जर बघितलं तर चौथं षटक टाकण्यासाठी आले ईश्वर भाऊ. हवेत त्या बॉल पहिल्याच बॉलचा मात्र जर बघितलं तर कनेक्शन तेवढं प्रॉपर झालंय. भूषण शिंदेच्या बॅटमधनं आलाय सुजित भाऊ बागुल यांचा पुन्हा एकदा ब्रँडेड षटकार. आता मात्र जर बघितलं तर भूषण शिंदे षटकारांवर षटकार लगावतात आणि तशाच बॅटिंगची देखील आवश्यकता आहे. आणि जर आपण बघितलं तर आयोजन कमिटीतील महत्वपूर्ण सदस्य भूषण आणि ईश्वर भाऊ या दरम्यान हवेत आहे बॉल आणि बाद केलंय आणि जर बघितलं तर सेलिब्रेशन तर बनताय, कारण भूषणची विकेट आणि धाव बाद मफकरा जेलबाद झालेत. आणि जर बघितलं तर ज्या बॅटरने षटकार मारला त्यालाच मात्र बाद केलंय. आणि ईश्वर भाऊ जर बघितलं तर चांगली बॅटिंग बॉलिंग सध्याच्या घडीला राहिली आहे. षटकार आलाय खरा मात्र विकेट परतवलाय. आणि भूषण शिंदे हे मात्र बाद होतात. पुन्हा एकदा समोरच्या दिशेला मारण्याचा प्रयत्न, लोवर फुलटॉस प्रवीण नवीन बॅटर जर बघितलं तर प्रवीण आलाय 49 वर तिसरी विकेट आली आहे.
दरम्यान जर बघितलं तर 50 धावा अर्धशतक पूर्ण झालाय. पुढे सरतावत जोरदार प्रहार, गॅप मध्ये चेंडू गेलाय, वन बाउन्स, सीमा रेषा पार. फलंदाजाच्या बॅट बंद आलाय मनोहर दादा बाविस्कर यांचा मात्र ब्रँडेड चौकार. या दरम्यान जर बघितलं तर डॉट बॉलच्या मध्ये तर बघितलं तर ईश्वर सोनवणे यांचं षटक देखील संपलाय. आणि जर धावा बघितल्या तर 54 झाल्या. 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालाय. चला ड्रिंक्स ट्रॉली लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल करायची आहे. ड्रिंक्स ट्रॉली जी आपल्याला की स्पॉन्सर केली आहे. ड्रिंक्स ट्रॉली आपल्या समाजातील एक चांगलं व्यक्तिमत्व अजय भाऊ साळुंखे चोपडा यांनी हे जर बघितलं तर आपल्या समाजातील खेळाडूंसाठी ड्रिंक्स ट्रॉली मात्र स्पॉन्सर केली आहे आणि ती ड्रिंक्स ट्रॉली देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. चला पटापट खेळाडूंना विनंती आहे, आपण पाणी प्यायचं आहे आणि लवकर सामन्याला करायची आहे सुरुवात. चला 5वं षटक होतंय सुरू. नितीन भाऊ गोलंदाजी मार्कवर आहेत आणि पहिलाच बॉल पायावर टाकण्याचा प्रयत्न, तेवढं प्रॉपर कनेक्शन नाही, आपण सिंगल मात्र रोखू शकतात नाही आता आणि सिंगल घेतली गेली आहे. आता जर बघितलं तर सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर आपण बघितली तर पुढे देखील सरकती आहे. अतिशय चांगली बॉलिंग जर बघितलं तर साळुंखे वॉरियर्स या संघाच्या गोलंदाजांनी केली आहे. तर पुन्हा एकदा हवेत आहे बॉल, हवेत आहे आणि देखील मैदानाच्या बाहेर पाठवलाय. आता मात्र आलाय सुजित भाऊ बागुल यांचा ब्रँडेड षटकार आणि तो देखील प्रवीणच्या बॅटमधनं. अतिशय चांगली बॅटिंग बॅटिंग चांगल्यारीत्या करतात आहेत. डॉट बॉल जर बघितलं आपण तर फार कमी प्रमाणात खेळून काढले आहेत.
जर बघितलं तर बॅटची कळ मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि जर बघितलं तर फक्त मिळते सिंगल. सिंगल का होईना पण धावा येणं हे फार महत्त्वाचं झालंय, कारण जर बघितलं तर खेळ जवळपास अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलाय पहिल्या इनिंगमध्ये आणि विनंती असेल पट्टापट थोडंसं सामने आपण जर खेळवलं तर बरं होईल. यानंतर नितीन दादा गोलंदाजी मार्कवर पायावरचा बॉल मनगडाच्या साह्याने खेळून दिलाय. वन बाउन सीमा रेषा पार. फलंदाजाच्या बॅटमधून आलाय मनोहर दादा बाविस्कर यांचा ब्रँडेड चौकार. पुन्हा एकदा आजच्या दिशेला शफल होऊन बॉल कनेक्शन केलाय प्रॉपर. चेंडू सरळ पाठवलाय सीमा रेषा पार. बॅटरच्या बॅटमधून आता मात्र आलाय सुजित भाऊ बागुल यांचा उत्तुंग आणि ब्रँडेड षटकार. आता जर बघितलं तर आपण धावा झाल्या 73. अतिशय चांगली बॅटिंग आता मात्र आपल्याला दीप मोरे आणि प्रवीण करताना दिसतात आहेत. षटकार चौकारांची भाषा इथे मात्र चांगल्यारीत्या बोलायला लागलायत. बघूया आता नितीन सपकाळे यांच्या स्पेलचा शेवटचा बॉल आहे. सकाळच्या सत्रात चांगली गोलंदाजी राहिली. आता मात्र रडारावर घेतलं गेलंय. बघितलं तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा खर्च केल्या गेल्यात. नितीन यांच्या वैयक्तिक 40 आणि संघाची धावसंख्या झाली आहे 74. 5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय पूर्ण. प्रवीण मात्र जर बघितलं तर आता असेल स्ट्राईकवर. दरम्यान जर बघितलं तर 6वं षटक टाकण्यासाठी जवळपास वीरेंद्र जर बघितलं तर गोलंदाजी मार्कवर धावतात आहेत. पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न मात्र जर बघितलं तर चांगली लाईन आणि लेंथवर गोलंदाजी त्या दरम्यान आलाय मात्र डॉट बॉल. आपण जर बघितलं तर चांगले बॅटिंग सध्याच्या घडीला सुरू आहे. पुन्हा एकदा पुढे सरसावत फुल टॉस बॉल टोलावून दिलाय सीमा रेषा पार. चेंडू सरळ गेलाय
सुजित भाऊ बागुल यांचा ब्रँडेड षटकार आलाय 6व्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर. आणि जर आपण बघितले तर धाव संख्या जवळपास आता जाऊन पोहोचली आहे 87. आणि निश्चितच जर बघितलं तर चोपड्यातील चॉकलेट बॉय अजय पाटील यांनी मुख्य मंचाकडे येऊन आपला सत्कार स्वीकारावा. या दरम्यान बॉल शेवटच्या षटकात शेवटच्या चेंडूवर फुटला होता. 6 रन मायनस होतील. पुन्हा एकदा बॉल टाकावा लागेल. वीरेंद्र वाघ एक संधी दिली गेली आहे गोलंदाजाला. पुढे सरसावत पुन्हा एकदा त्याच दिशेला फटका आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण निश्चितच 6 धावा मिळाल्या होत्या. पण बॉल फुटल्या कारणाने ते बॉल डेड घोषित केला गेला आणि तिथे फक्त आता मिळाली आहे 5 धावा वाचल्यात आणि या 5 धावा कुठेतरी आता मात्र कामात येतील. पुन्हा एकदा पुढे सरसावत बॅटची काढ आणि अजून एक मोठी विकेट ईश्वर भाऊ यांच्या बॉलिंगवर आली आहे. आणि जर आपण बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये आपल्या स्पर्धेला भेट देण्यासाठी दाखल झालेत. क्रिकेट चोपड्या क्षेत्रातील क्रिकेटमधील एक चांगला आणि मोठं नाव ट्रिपल-सी संघ ज्यांनी चालवला. तदनंतर जर बघितलं तर ट्रिपल-सी संघाचे देखील चांगल्या प्रकारे खेळाडू होते. त्यानंतर अजय पाटील 11 म्हणून संघ दाखल करण्यात आले. तयार केला गेला संघ. आणि आता मात्र जर बघितलं तर कामाच्या व्यस्ततेमुळे थोडंसं क्रिकेटपासून लांब आहेत. पण सामाजिक क्रिकेटची स्पर्धा हे सातत्याने चोपडा असो की जळगाव असो हे खेळत असतात. अजय पाटील एक चांगलं व्यक्तिमत्व क्रिकेट या क्षेत्रातील आणि आपल्या मैत्रीतील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. मुख्य मंचावर देखील विराजमान झालेत. या दरम्यान जर बघितलं तर मोठा फटका आहे. हवेत आहे बॉल पण विकेट. चांगला झेल बॅक टू बॅक अजून एक विकेट मिळाली आहे. ईश्वर भाऊ सध्याच्या घडीला गोलंदाजी करताना जर बघितलं तर परिपूर्णरित्या एक हाती सत्ता गाजवतात. 3 विकेट जर आपण बघितले तर ईश्वर भाऊ यांच्या खात्यावर जमा झालेत. पहिला असेल भूषण, दुसरा प्रवीण आणि आता मात्र नवीन बॅटर दाखल झाले होते. त्यांना देखील बाद करण्यात आलाय. प्रिन्स आले. आधार दादा करंदीकर यांचे स्वागत कमिटीतर्फे करण्यात येणार आहे. दरम्यान जर बघितलं तर हॅट्रिक बॉल आहे ईश्वर सोनवणे हे मात्र गोलंदाजी करतायत. ईश्वर सोनवणे यांचा हॅट्रिक बॉल आहे. बघूयात या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक येते का. स्कोर चांगल्यारीत्या थांबवला आहे. धावा जर बघितला तर 82 झाल्यात. 7वं षटक प्रगतीपथावर आहे. हॅट्रिक बॉल सागर बॅटिंगला आहेत. सागर राजगुरू
बॅटची गळ आडव्या बॅटीने खेचण्याचा प्रयत्न आणि जर बघितलं तर डायरेक्ट हिट जर झाला असता तर थोडस प्रॉब्लेम मध्ये सापडले असते सागर. आणि जर बघितलं तर सागरचं देखील या ग्राउंडवर एक विशेष चर्चा राहिली आहे या ग्राउंडवर की चोपड्याच्या माफ करा चोपड्याच्या गोरगावल्या रोडच्या ग्राउंडवर 1 बॉल 6 ची मॅच संडे फंडेची टुर्नामेंट आणि 1 बॉल 6 ची मॅच बॅटिंगला सागरला उतरवलं आणि पहिल्याच बॉलवर षटकार मारून मॅच जिंकवली होती सागर राजगुरूने. पण आता जर बघितलं तर दिवस वेगळा आहे, मॅच वेगळी आहे, टुर्नामेंट वेगळी आहे, ग्राउंड वेगळे आहे. पण जर बघितलं तर सागरला देखील जबाबदारी घ्यावी लागेल. कॅपॅसिटी आहे सागरमध्ये चांगले बॅटिंग करण्याची, पण सध्या जर बघितलं तर गाडीवर सातत्याने प्रवास करत असतो, त्या कारणाने थोडंसं प्रॅक्टिसपासून लांब आहे. थोडंसं कामाचं शेड्यूल जर बघितलं तर खूप बिझी आहे आणि IT इंजिनियर देखील आहेत. या दरम्यान चांगली फिल्डिंग आणि सोशल मीडियावर फार ॲक्टिव्ह असतात सागर. वेगवेगळ्या प्रकारचे ॲप्लिकेशन ते चांगल्या रीतीने यूज करत असतात. व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, त्याचसोबतच आता नवीन आलेलं एक ॲप्लिकेशन स्नॅपचॅट, यावर देखील ते भरपूर ऑन असतात. आणि निश्चितच थोडीशी स्माइल देखील सागरच्या चेहऱ्यावर दिसतीये. शेवटचं षटक आहे, सागर राजगुरू ऑन स्ट्राईक. बघूयात कशा प्रकारे बॅटिंग होईल. काहीतरी इशारा झालाय भूषण शिंदे यांच्याकडनं सागरसाठी, पण ज्या इशारा केला गेलाय तो समजलाय का? आणि निश्चितच जर समजला असेल तर आपणच बॉल आणायला तयार राहायचं आहे. पंच्याऐंशी धावा तर बघितलं तर आतापर्यंत झाल्या आहेत. वीरेंद्र वाघ हवेत मारण्याचा प्रयत्न, कनेक्शन तेवढं प्रॉपर नाहीये. अलॉंग द कार्पेटच्या साहाय्याने चेंडू सरळ गेला क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि या दरम्यान जर बघितलं तर फक्त येते सिंगल. आणि या ग्राउंडच्या जर जवळच सागर राजगुरू यांचा रहिवास देखील आहे. आमचा आवाज निश्चितच घरापर्यंत गेला असेल, कारण साऊंड सिस्टीम तेवढ्या चांगल्या रीतीने ऑपरेट झाली आहे. हवेचा ओघ देखील जर बघितला तर ऑफसाईडच्या दिशेला मारण्याचा प्रयत्न, चांगला बॉल आणि जर बघितलं सिंगल मात्र रोखू शकत नाही आहेत. ही एक चांगली बाब राहिली आहे मोरे सुपर किंग संघाच्या बॅटरची, की मोठे फटके नाही आले तरी चालणार आहेत, पण सिंगल 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 ही मात्र आली पाहिजे. 86 धावा आतापर्यंत तर बघितलं तर झाल्या आहेत. सागर राजगुरू ऑन स्ट्राईक. आता मात्र हवेत मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फसला आहे. कनेक्शन अजूनही प्रॉपर झाला नाहीये आणि जर बघितलं तर फक्त येते सिंगल. शेवटचं षटक चांगल्यारीत्या हाताळतोय एक युवा गोलंदाज वीरेंद्र वाघ. मात्र सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. आता मात्र हवेत मारलाय हवेत आहे, भरपूर हवेत आहे, ढगात लिंबू केलाय आणि जर बघितलं तर झेल देखील सुटलाय. या दरम्यान 2 धावा घेतल्या गेल्या. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जर बघितली तर आपण झाली आहे 90 आणि 2 बॉल अजून पहिल्या इनिंगचे यायचे बाकी आहेत. पटापट थोडंसं 2 बॉल आपण लक्ष द्यायचं आहे पंच. नंतर जर बघितलं तर 9 सेकंडला सागर स्ट्राईकवर असेल. दीप मोरे ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेरचा बॉल पंचांनी केलाय वाईड घोषित. आणि या दरम्यान जर बघितलं तर धावसंख्येत अजून 1 धावेने होतीये वाढ. धावा झाल्यात 91. दीप मोरे बॅटर आहेत, सागर राजगुरू नॉन स्ट्राईकला उभे आहेत. वीरेंद्र वाघ गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा चांगला बॉल टाकण्याचा प्रयत्न, मात्र ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल पंचांनी केलाय, त्याला वाईड घोषित. अजून एक अवांतर धाव दिली गेली आहे. अवांतरच्या मदतीने धावा झाल्या जातात मात्र 92. 100च्या जवळ येऊन पोहोचलाय संघ. हवेत मारलाय, कनेक्शन जर बघितलं तर तेवढा प्रॉपर देखील झालाय. चेंडू सरळ गेलाय सीमारेषा पार. बॅटरच्या माड्यामधून सध्याच्या घडीला आलाय सुजित भाऊ बागुलेंचा ब्रँडेड षटकार. आणि जर आपण बघितलं तर चांगली बॅटिंग राहिली आहे दीप मोरे यांची. शेवटचा बॉल आहे पहिल्या इनिंगचा. धावा जर बघितलं तर झाल्यात 98. डिपेंडेबल स्कोर झालाय आपल्या बॉलरांसाठी, पण समोरच्या संघात जर बघितलं तर तेवढ्याच ताकदीचे बॅटर सुद्धा आहेत. पुन्हा एकदा आडव्या बॅटीने जोरदार प्रहार.
चेंडू सरळ चाललाय सीमा रेषा पार. बॅटरच्या बॅट मध्ये अजून एक आलाय सुजित भाऊ वाघुलेंचा ब्रँडेड षटकार. आणि आपण जर बघितलं तर इनिंगच्या शेवटच्या बॉलवर षटकार आलाय. निश्चितच या 2 षटकार कुठेतरी त्रासदायक ठरतील का. आता जर बघितलं तर धावा झाल्यात जवळपास 104. 8 षटकांचा खेळ जर बघितला तर झालाय पूर्ण. आणि साळुंखे वॉरियर संघाचे आघाडीचे गोलंदाज मात्र साहेब थोडेसे जर बघितलं तर नाराज झालेत. पण निश्चितच बॅटिंग चांगली आहे आपल्या संघाकडे. होऊ शकते टार्गेट चेस होऊ शकतो. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आत का दाखल होती.
चला धन्यवाद डीजे, अतिशय चांगल्यारीत्या डीजे वाजवला जातोय. दुसऱ्या डावाचा पहिलाच बॉल, गोलंदाज दीपक आणि पहिलाच बॉल उडवलाय. लोवर फुलटॉस उडवला नाहीये तर सरळ मैदानाच्या बाहेर फेकून दिलाय. नितीन दादांच्या बॅट मध्ये आलाय सुजित भाऊ वाघोल यांचा ब्रँडेड षटकार. दरम्यान जर बघितलं तर नितीन साळुंखे यांनी जे बघितलं चांगली सुरुवात सध्याच्या घडीला करून दिली आहे. नितीन सपकाळे, माफ करा नितीन सपकाळे, लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल. अतिशय चांगल्या उत्साही ऍक्शन मध्ये वाईट घोषित केलाय आमचे सागर सर यांनी देखील चांगले ऍक्शन करून बॉल वाईट घोषित केलाय. त्यासोबत जर बघितलं तर डावखुरी हाताचा बॅटर अंमळनेर निखिल बैसाने, शशी अंमळनेरच्या तालमीत तयार झालेला बॅटर मात्र आता सध्याच्या घडीला नॉस्ट्राईक एंडला उभा आहे. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेरचा बॉल. पंचांचे जर बघितलं तर हात अर्धेच जमिनीला समांतर झालेत. कारण जर बघितलं तर सोपं नसतं एवढ्या उन्हात प्रत्येक सामन्याला अंपायरिंग करणं. आणि 8 जवळपास 16 ओव्हर्स मैदानाच्या आतमध्ये फक्त एका जागी उभं राहणं. अतिशय चांगली अंपायरिंग देखील राहिली आहे. दीपक पवार मात्र सध्याच्या घडीला गोलंदाजी करतात आहेत. नितीन सपकाळे एक बॉल खेळून 6 धावेवर षटकाराने स्वागत केलं होतं. मुळे आपण आपल्यापासून लांब गेलेत.
आता मात्र जर बघितलं तर 23 बॉल 29ची गरज आहे. भूषण शिंदे गोलंदाजी मार्कवर. बॅटर जर बघितलं तर विक्की सोनवणे आहेत. पहिला बॉल फुल टॉस समोरच्या दिशेला जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील राहिलंय. आणि जर बघितलं तर फक्त मिळतीये सिंगल. आता मात्र निखिल बैसाने यांना जबाबदारी घ्यावी लागेल. ओपनिंग पासून जर बघितलं तर बॅटिंगला आलेत आणि चांगली बॅटिंग त्यांचे जोडीदार नितीन यांच्या मार्फत झाली. अर्धशतक झळकवलं. 22 बॉल 28 आता मात्र पाहिजेत. हेलिकॉप्टर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. कॅचचा कॉल आणि जर बघितलं तर नो मॅन्स लँड मध्ये बॉलने घेतलाय टप्पा आणि सरळ गेलाय क्षेत्ररक्षकाच्या हातातनं. या दरम्यान जर बघितलं तर फक्त आणि फक्त घेतली गेली आहे सिंगल सिंगल सिंगल. अतिशय महत्वाचं षटक हाताळतात आहेत. आणि जर बघितलं तर वैयक्तिक दुसरं म्हणजे स्पेलचं शेवटचं षटक टाकण्यासाठी आले. सांघिक षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये सुरू झालाय. 21 बॉल 27ची गरज. या दरम्यान पुन्हा एकदा आडव्या बॅटीने प्रहार. जेलचा कॉल आणि जर बघितलं तर सरळ निघून गेलाय. वन बाउन्स सीमारेषा पार. बॉर्डरच्या बॅटबंद आलाय मनोहर दादा भाविस्कर यांचा ब्रँडेड चौकार. आणि आता जर बघितलं तर विक्की सोनवणे प्रयत्न चांगला राहिलाय. प्लेयरचा प्रयत्न जर आपण बघितलं बॉल अडवण्यासाठी प्रयत्न चांगला राहिलाय मात्र हाताला लागून बॉल सरळ सीमारेषेच्या बाहेर गेलाय. वन बाउन्स 23 बॉल. आता जर बघितलं तर 23 धावा अजून पाहिजेत. वीस बॉल 23ची गरज आहे. आणि विक्की सोनवणे सध्याच्या घडीला जर बघितलं तर बॅटिंगवर आहेत. अंगावरचा बॉल फिरवलाय आणि आता मात्र टिपला गेलाय झेल. भूषण शिंदे यांना मिळाली आहे त्यांच्या स्पेलची पहिली आणि मोठी विकेट. ऐन मोक्याच्या क्षणी अजून एक विकेट आली आहे. 82 धावांवर दुसरा गडी बाद झालाय. आणि जर आपण बघितलं तर पैठणीच्या आतमध्ये अजून एक बॉल यायचं बाकी आहे. 19 बॉल 23ची गरज आहे. एकोणावीस बॉल 23ची गरज. त्यात जर बघितलं तर चांगला बॉल राहिलाय. 18 बॉल 23ची गरज. आणि जर आता बघितलं तर स्पेल संपलाय. जे बॅटल आपल्याला बघायचं होतं ते बॅटल मात्र बघायला मिळणार नाहीये. भूषण वर्सेस ईश्वर. पण जर बघितलं तर निखिल वैसाने सध्याच्या घडीला बॅटिंगवर आहेत. डावखुरे हाताचा बॅटर. आणि आता मात्र बघूयात जबाबदारी दिली कोणाला जाईल. 18 बॉल मध्ये 23 पाहिजेत. एक मोठा फटका. आणि जर आपण बघितलं तर स्कोअर लेवलच्या दिशेने बॉल टू रन येऊन जाईल. पण विश्वास दाखवला गेलाय प्रशांतवर. अजूनही एक बॉलर जर बघितलं तर लपवून ठेवलाय. निश्चितच जर बघितलं तर हे षटक थोडंसं निर्णायक ठरणार आहे. पण शेवटच्या 2 अंतिम षटकांची प्लॅनिंग व्यवस्थितरित्या करावी लागेल. भूषण शिंदे इथे जर बघितलं तर आता मात्र गोलंदाजी करून बाउंड्री लाईनला फिल्डिंगला आलाय. दरम्यान जर बघितलं तर भूषण माफ करा ईश्वर निखिल बैसाने स्ट्राईकवर आहेत. आणि हेलिकॉप्टर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेटच्या साह्याने चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय. आणि जर आपण बघितलं तर फक्त येते सिंगल. एक थोडंसा प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी प्लॅनिंग इथे मात्र केली गेली. पण बघूयात गोलंदाज कशा प्रकारे अजून बॉलिंग करतील. 17 बॉल अजून शिल्लक आहेत. आणि जर बघितलं तर धावा बनवायच्या आहेत 23.
माफ करा 22 धावा बनवायच्या आहेत. 17 बॉल मध्ये 22 पाहिजेत. पुढे सरसावत आक्रमक प्रहार ईश्वर भाऊंच्या बॅट मध्ये आलाय. गणागती प्रहार सुजित भाऊ बागुल यांचा दणदणीत षटकार. जर बघितलं तर ईश्वर सोनवणे चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. षटकार लगावलाय. 16 बॉल 16 वर मॅच घेऊन आले. पुन्हा एकदा आडव्या बॅटीने खेचलाय बॉल आणि त्याच दिशेला फेकून दिलाय सरळ सीमा रेषा पार. सुजित भाऊ बागुल यांचा ब्रँडेड षटकार. आता जर बघितलं तर फक्त पाहिजे 10. पुन्हा एकदा ऑफसेटच्या दिशेला चांगला फटका गॅप मध्ये टोलवलाय. चेंडू सरळ चाललाय सीमा रेषा पार. फलंदाजाच्या पाठबंद आलाय मनोहर दादा बाविस्कर यांचा निर्णायक चौकार. आणि निश्चितच जर आपण बघितलं तर एक लेफ्ट हँड बॉलर आपल्याकडे असताना आपण त्याला ओव्हर का दिली नाही हे मात्र प्रश्नचिन्ह निश्चितच टीम मीटिंग मध्ये उपस्थित होणार आहे. कारण आपण जर बघितलं तर 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये उभे होते. त्यातील एक डावकरी आताचा बॅटर आहे निश्चितच. पण सध्याच्या घडीला जर बघितलं तर अनुभव हा जोर करतोय. ईश्वर सोनवणे यांनी जर बघितलं तर 2 मोठे फटके आणि एक चौकाराने मॅच जवळपास आपल्या ताब्यात घेऊन आली. पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न. चांगलं विकेट किपिंगचं जर बघितलं तर आपण प्रदर्शन देखील बघायला आलंय. आणि या दरम्यान बॉल आलाय मात्र डॉट. 13 बॉल 6ची गरज. 1 बॉल आणि 1 मोठा फटका मारतील का? यानंतर होणाऱ्या सामन्यातील दोघही संघांनी लवकरात लवकर तयार राहायचं आहे. पुन्हा एकदा पुढे सरसावत बॅटची कळ बॉलने दिली आहे क्षेत्ररक्षकाला चकवा. आणि जर बघितलं तर मिळतोय फक्त आणि फक्त सिंगल. आता जर बघितलं तर षटक देखील समाप्त झालंय. चांगली बॅटिंग ईश्वर भाऊ यांची राहिली आहे. 6 बॉल 17. 12 बॉल मध्ये धावा पाहिजेत 5. 100 तर बनल्यात. 7वं षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाजी मार्कवर. जर आता बघितलं तर सागर राजगुरू याला मात्र बोलवलं गेलंय. थोडासा उशीर झालाय पण मात्र संधी दिली गेली. या क्रिकेटचा खेळ आहे. 2-3 लागोपाठ जर विकेट घेतल्या तर मॅच मध्ये अजून मात्र ट्विस्ट येईल. पण ईश्वर भाऊ ज्या फॉर्म मध्ये बॅटिंग करताय निश्चितच जर वाटलं तर पहिल्याच बॉल मध्ये मॅच देखील फिनिश होईल. चांगला फटका गॅप मध्ये ऑफसेटच्या दिशेला टोलवलाय आणि चेंडू सरळ गेलाय सीमा रेषा पार. आता जर बघितलं तर जिंकायला पाहिजे फक्त 1 धाव. स्कोर लेवल झालाय. चांगले बॅटिंग या ठिकाणी मात्र जर बघितलं तर केली आहे ईश्वर भाऊने. अतिशय चांगले बॅटिंग राहिली आहे. या दरम्यान जर बघितलं तर आता मात्र चांगला चकवा. दरम्यान जर बघितलं तर 10 बॉल आणि धावा पाहिजेत 1. दुसरा विजयाच्या वाटचालीला पुन्हा एकदा चांगला प्रहार. या चौकाराच्या मदतीने सामना जिंकलेत साळुंके वॉरियर्स. 8 विकेट्सने हा मॅच जिंकला आहे. आणि जर बघितलं तर ईश्वर भाऊ नाबाद जातात आहेत. आणि मॅन ऑफ द मॅच ईश्वर भाऊ यांना मॅन ऑफ द मॅच दिलं जात आहे. बॅटिंग चांगली राहिली आहे. आणि त्यानंतर जर बघितलं तर गोलंदाजीमध्ये 3 विकेट. ईश्वर भाऊंना विनंती आहे मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड घेण्यासाठी आपण मुख्य मंचच्या दिशेने वाटचाल करायची आहे. आणि एक चांगले शिस्तबद्ध नोट्सवर मॅच मात्र आपण सगळ्या संघांनी जर बघितलं तर दोघही संघांनी फिनिश
करायची आहे